मी प्रणाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे वांग्याचं भरीत, जे आमच्या विदर्भामध्ये फारच प्रसिद्ध आहे. यासाठी मी इथे 5 वांगे घेतलेले आहे. याला मी गॅसवरती भाजून घेणार आहे. तुम्ही चुलीवर किंवा एअर फ्रायरमध्ये सुद्धा भाजू शकता. वांगे भाजून होतपर्यंत मी काही साहित्य इथे कट करून घेतले आहे. 4 मिरच्या, 2 कांदे आणि 1 टमाटर. बघा वांगे छान भाजून झालेले आहे. चला तर मग भरीत बनवायला सुरुवात करूया. गॅस चालू केला. गॅसवरती मी कढई ठेवली. कढईमध्ये मी 3 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला इथे मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला मग इथे कट केलेल्या मिरच्यासुद्धा घालायच्या आहे. मिरची छान तळल्या गेली की मग यात कांदासुद्धा घालायचा आहे. कांदा आपल्याला गुलाबी होतपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी झालेला आहे. कांदा गुलाबी झाल्यानंतर मी इथे हळद घातलेली आहे. हळद छान तळल्या गेली की मी इथे तिखट आणि मीठसुद्धा घालणार आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी तिखट फार कमी वापरणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे घालू शकता. इथे मी तिखट घातलेलं आहे. तिखट तेलामध्ये परतल्यानंतर मी इथे टमाटर घातलेला आहे. टमाटरला छान आपण परतवून घेऊ. टमाटर सॉफ्ट होतपर्यंत याला आपण शिजवून घेणार आहोत. जी वांगे आपण भाजलेले होते त्याच्यावरची साल काढून मी त्याला मॅश करून इथे घातलेला आहे. वांग्यामध्ये अळ्या असतात, त्यामुळे वांग्याला मॅश करताना थोडं काळजीपूर्वक करा. मी या वांग्याला छान असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून जो हा मसाला आहे ना या वांग्याला पूर्ण लागला पाहिजे. छान असं मिक्स झालेलं आहे. याला 5 मिनिटासाठी मी बारीक गॅसवरतीच इथे ठेवणार आहे. बघू शकता भरीत तयार झालेला आहे. आता यात मी बारीक चिरलेला सांबारसुद्धा घालणार आहे. याला परत मिक्स करून घेणार आहे. बघू शकता भरीत छान असं रेडी झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.